ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, भूतलावरती केलेले कर्म, मनुष्याच्या हातातून झालेले चांगले कार्य हे कधीच फुकट जात नसतात. जे काही या भूतलावरती आपण सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करतो, जे काही आपण चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा मोबदला परमेश्वर कधी ना कधी आपल्याला परत देत असतो. तेवढ्याच मापाने नाही तर उदंड आशीर्वादाने परमेश्वर त्याची परतफेड करत असतो. कदाचित त्याला थोडासा विलंब लागेल, परंतु चांगल्या हेतूने केलेली मदत आणि कार्य आणि सॅक्रिफाईस हे परमेश्वर कधीच विसरत नसतो. आणि म्हणूनच आपण सांगतो, ज्या व्यक्तीने जन्मताच अनेक दुःख सहन केलेले असतात, अनेक असे दिवस दारिद्र्यामध्ये घालवलेले असतात, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंतीचा सूर्योदय कधी ना कधी येत असतो. ती व्यक्ती कधी ना कधी मोठी होत असते, कष्टातून ती वरती झालेली असते. कारण त्याचं दुःख आणि त्याने केलेले कष्ट परमेश्वर कधीच विसरत नसतो आणि त्याच्या कष्टाचं फळ त्याला देत असतो. आज नेहमीप्रमाणे तीच शंका पेत्राच्या मनामध्ये येत आहे आणि संत पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहे की, प्रभूजी, तुझ्यासाठी आणि तुमच्या बोलण्यावरून मी घरदार सोडलेला आहे, आई वडील सोडलेले आहे, मी सर्व काही संपत्ती, घरदार, श्रीमंती सर्व काही सोडून तुझ्या मागे आलेलो आहे आणि माझ्या बरोबर इतर सहकारी देखील आलेले आहेत. तर आम्हाला काय मिळणार आहे? आमचे सॅक्रिफाईस हे खरोखरच फुकट जाणार आहे का, की आमच्या वाटेला फक्त दुःखच येणार आहे? परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील शंका दूर करून त्यांच्या मनामध्ये आशेचा किरण दाखवत आहे व न दिसणाऱ्या गोष्टीविषयी किंवा त्या रहस्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे व म्हणत आहे, ज्या लोकांनी माझ्यासाठी घरदार सोडलेला आहे, माझ्यासाठी सर्व काही समर्पित केलेलं आहे, अशा लोकांना सार्वकालिक जीवनामध्ये सर्व काही मिळणार आहे. त्याच्याकडे 10 पटीने मिळणार आहे, भरभरून मिळणार आहे. हृदयातून आनंद, ते श्रीमंताचं जीवन त्यांना मिळणार आहे आणि त्याने केलेलं हे फळ किंवा सॅक्रिफाईस कधीही वाया जाणार नाही. हे प्रॉमिस, हे आश्वासन प्रभू येशू ख्रिस्त संत पेत्र व इतर शिष्यांना देत आहे. आणि त्यामुळे असं सांगतात की जी व्यक्ती उदार मनाने देत असते, जी व्यक्ती आपल्या जीवनात काही गोष्ट सॅक्रिफाईस करत असते, त्या व्यक्तीमध्ये परमेश्वर न संपणारा एक आनंद देत असतो. एक सुखाचं वातावरण स्वतः परमेश्वर तयार करत असतो. हे सुख, आनंद पैशाने विकत घेता येत नाही, कुठे दुकानात मिळत नाही. तर हे आनंद, सुख स्वतः परमेश्वर त्याच्या मनामध्ये तयार करत असतो, कारण त्या व्यक्तीने कुठे ना कुठे सॅक्रिफाईस केलेला आहे. परंतु जी व्यक्ती स्टिंजी आहे, उदारपणाची नाही, फक्त स्वार्थी आहे, स्वतःचाच विचार करत असते, अशा लोकांच्या मनामध्ये ते सुखी जीवन नसते, आनंदाचं वातावरण नसते, समाधानाचं चिन्ह नसते. कारण ती व्यक्ती परमेश्वरासाठी काहीच करू शकत नाही, इतरांसाठी काही करू शकत नाही. आणि म्हणून सॅक्रिफाईस म्हटल्यानंतर दुःख येते, वेदना येतात, परंतु त्यानंतर जो आनंद असतो, तो आनंद आपण केलेल्या सॅक्रिफाईस पेक्षाही महान असतो. आणि त्याच आनंदाविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की सार्वकालिक जीवनामध्ये आपला सर्व काही 10 पटीने मिळणार आहे. आणि त्यामुळे आपण देखील आपल्या जीवनामध्ये काही ना काही सॅक्रिफाईस समर्पित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेष करून इतरांना मदत करण्याचे प्रयत्न केला पाहिजे. मदत ही केवळ पैशाची नाही, तर आपला वेळ देणे किंवा आपल्या इतरांना कामामध्ये मदत करणे, आपल्यामधील आयडियाज, टॅलेंट शेअर करणे, हे देखील एक मदतीचं साधन होऊ शकतं.
आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया की आपण केलेलं सॅक्रिफाईस वाया जाता कामा नये, तर अधिक आपल्याला सॅक्रिफाईस करता यावं व परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये दिसून यावं, म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.